जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तुम्ही ते वाचू शकतात। फॉर्म भरणं सुद्धा सुरू झालं आहे। 5/3/2024 पासून फॉर्म भरणं सुरू झालंय। 31/3/2024 पर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय। महत्त्वाचं म्हणजे गट क साठी ही भरती असणार आहे। कुठल्या ठिकाणी ही भरती आहे तर इथे बघा, महाराष्ट्र कारागृह विभाग यांच्यातर्फे नवीन जाहिरात आली आहे। 1800 जागांसाठी भरती होते आणि अनेक ठिकाणी आहे। यांच्या वेबसाईटवर आपण आलो तर इथे बघा, प्रिझन कॉन्स्टेबल या पदासाठी भरती होते। मग मुंबई विभाग, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या ॲडव्हर्टाइजमेंट ऑलरेडी आलेले आहे। याच्या PDF पण आपल्या हातात आहे आणि खूप चांगली वॅकन्सी असणार आहे। डिटेलमध्ये समजून सांगतोय। जसं की मुंबईसाठी किती असणार आहे बघा, 717 जागा आहे। पुण्यासाठी 553 आहे, नागपूरसाठी आहे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरसाठी आहे। मग यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, कशा प्रकारे अप्लाय करू शकतोय, डिटेलमध्ये समजून सांगतोय। व्हिडिओ पूर्ण बघा। आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, महाराष्ट्र कारागृह विभाग यांच्यातर्फे भरती आलेली आहे। यांच्या वेबसाईटवर आपल्याला सगळी माहिती मिळून जाईल आणि PDF पण आपल्या हातात आहे, ज्यावरून डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगतोय। मागे पण नोटिफिकेशन आली होती, जसं की पोलीस शिपाई झालं, पोलीस शिपाई चालक झालं, यांसाठी होते। आता कारागृह शिपाई यासाठी भरती निघालेली आहे। त्यासाठी पण फी सेमच असणार आहे। किती फी आहे तर तुम्ही ते बघू शकता। 450 रुपये खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गामधून तुम्ही आहात तर 350 रुपये ते फी असणार आहे। इथे डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। आता आपण विभागानुसार बघूया। जसं की बघा, हा मुंबई विभाग झाला तर मुंबई विभागाची जी पहिली जी ॲडव्हर्टाइजमेंट होती, पोलीस शिपाईसाठी टोटल 2527 जागा आहेत। यासाठी तर भरती चालूच आहे, पण आता ही जी नवीन भरती आहे ती कारागृह शिपाई यासाठी आहे, दक्षिण विभाग मुंबई। मग कोणासाठी किती जागा आहे ते तुम्ही बघू शकताय, कास्टनुसार बघू शकताय। टोटल इथे किती जागा आहे, 717 जागा आहे। ओके, दक्षिण विभाग मुंबईसाठी ही एक चांगली वॅकन्सी आहे। त्यानंतर पुणे विभागातनं तुम्ही अप्लाय करताय तर पुणे विभागाची पण जाहिरात इथे आलेली आहे। चालक पोलीस शिपाई यासाठी तर भरती होतेच आहे, प्लस आता जी नवीन भरती आहे ती आहे कारागृह शिपाई। ओके, यासाठी पुण्यामध्ये 513 जागा आहे। त्यानंतर नागपूर विभागाचं बघायला गेलं तर आपण 255 जागा आहे। कास्टनुसार तुम्ही ते बघू शकता। इथे अजून एक नोटिफिकेशन दिली आहे की कोणीही तुमच्याकडे पोलीस शिपाई भरतीसाठी पैशांची मागणी करत असेल किंवा अन्य कुठल्याही स्वरूपाची मागणी करत असेल तर तुम्हाला डायरेक्ट यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे। दूरध्वनी क्रमांक प्रत्येक PDF मध्ये दिलाय। असं जर होत असेल तर नक्की कळवा। आणि छत्रपती संभाजीनगरसाठी आपण बघायला गेलं तर त्याची पण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। जसं की बघा, महाराष्ट्र पोलीस शिपाईसाठी तर होतेच आहे आणि कारागृह विभागासाठी पण होते। 315 जागा असणार आहे। ओके, आता यासाठी अप्लाय कसं करायचं, अर्ज भरण्यापूर्वी काही सूचना आहे त्या पण मी तुम्हाला सांगून देतो। जे पण तुमचे डॉक्युमेंट आहे ते जमा करून ठेवा। NCC प्रमाणपत्र असेल तर ते पण तुमच्याकडे पाहिजे। तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाका। ओके, त्यानंतर तुम्ही फॉर्म भरणार आहात तर परीक्षा शुल्क तुम्हाला भरावी लागणार आहे आणि जी पण परीक्षेची निश्चित तारीख असेल ती तुम्हाला याच वेबसाईटवर दिसून जाईल। ओके, इथे तुम्हाला दिसून जाईल कशा प्रकारे करायचं आहे। फॉर्म पण आपण इथूनच भरू शकतोय। सगळ्यात आधी आपल्याला नोंदणी करायची आहे, त्याच्यानंतर लॉग इन करायचं आहे, अर्ज करायचा आहे आणि त्यानंतर फी पेमेंट करायचं आहे। आता नेमकं यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे तर इथे बघा, आवश्यक कागदपत्रे ही लिस्ट आहे। इथून तुम्ही बघू शकताय कुठले कुठले डॉक्युमेंट लागत आहे। त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर पोलीस शिपाई गट क, कारण की मी तुम्हाला आधीच बोललो गट क साठी ही भरती होते। मग ठिकाणं तुम्हाला इथे दिसून जातील। त्यानंतर वयोमर्यादा इथे दिलेली आहे। किती वयोमर्यादा आहे तर तुम्ही ते बघू शकता। खुल्या प्रवर्गातनं तुम्ही आहात 18 ते 28 आहे। यामधून तुम्ही येतात म्हणजे मागास प्रवर्गातून येतात तर 18 ते 33 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय। प्रकल्पग्रस्त आहात, भूकंपग्रस्त आहात तर 45 वयापर्यंत अप्लाय करू शकताय। माजी सैनिक, पदवीधर, अंशकालीन पदवीधर तुमच्यासाठी पण इथे वयामध्ये सूट दिलेली आहे। आणि तुम्ही समांतर आरक्षणांतर्गत येतात तर इथे पण वयामध्ये सूट आहे, ते तुम्ही बघू शकताय। आता यासाठी तुमचं शिक्षण किती झालेलं पाहिजे तर फक्त आणि फक्त तुम्ही 12वी पास आहात इथे अप्लाय करू शकता। इथे बघा दिले 12वीची परीक्षा तुम्ही पास झालेले पाहिजे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार। त्यामुळे ग्रॅज्युएशन नसेल तरी चालणार आहे। चांगली वॅकन्सी आहे। आता यासाठी शारीरिक पात्रता काय पाहिजे त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती मिळून जाईल। त्यानंतर बाकीच्या पण डिटेल्स इथे दिलेल्या आहे। PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तुमची जी शारीरिक चाचणी होणार आहे
त्यामध्ये पुरुष उमेदवार महिला उमेदवारांसाठी काय असणार आहे, जसं की 1600 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण, गोळाफेक 15 गुण. महिला उमेदवार 800 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण, गोळाफेक 15 गुण. ओके, अशा प्रकारे हे असणार आहे. त्यानंतर लेखी चाचणी असणार आहे, त्याच्याबद्दल पण डिटेलमध्ये इथे माहिती दिलेली आहे. मग त्याचा सिलेबस काय असणार आहे त्याची पण माहिती दिली आहे, तर नक्की बघून घ्या. तुम्हाला पाहिजे असेल तर डिटेलमध्ये मी सगळी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. सिलेक्शन प्रोसेस अशीच आहे. सगळ्यात आधी फिजिकल टेस्ट होते, त्याच्यानंतर रिटर्न टेस्ट होते, त्यानंतर व्हेरिफिकेशन आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट तुमचं बघितलं जातं, मेडिकल टेस्ट होते आणि ॲज अ कारागृह शिपाई म्हणून तुम्ही इथे लागू शकताय. सगळा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दिला आहे. 31 मार्चपर्यंत अप्लाय करू शकताय. असे भरपूर सारे जॉब अपडेट तुमच्यासाठी आणतोय, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.